1992ची बॅच पुन्हा एकत्र आलेली आहे। खूप वर्षांनी आपण सर्वजण एकत्र आलेलो आहोत। थोडंफार लक्षात येत नाही मुलांना पाहून, मुलांना पहिल्या लगेचच लक्षात येत नाही, ओळख पटत नाही, पण थोडंफार चेहरा बघितल्यानंतर किंवा मागचं आठवल्यानंतर लक्षात येतं। आणि जाधव सरांनी, मानकुसकर, चंदू आपला सर्वांनी मिळून हे एकत्र येण्याचा जो प्लॅन ठरवला त्यामुळे खूपच आनंद वाटला। पाऊल दारात ठेवता क्षणी इतकं छान वाटायला लागलं की आता सर्वजण भेटतोय आणि सर्व गुरुजनांना पाहून तर खूपच मस्त वाटलं। आणि आपण सर्वजण एकत्र आलो। शाळेच्या त्या सोनेरी दिवसांच्या आठवणी डोळ्यासमोर उभ्या राहायला लागल्या। लोकमान्य विद्यालयाने आपल्याला ज्ञान दिलं नाही तर आयुष्यभर पुरतील अशा गोड आठवणी देखील दिलेल्या आहेत। आपल्या लोकमान्य विद्यालयाचं नाव जरी काढलं तरी असा अभिमान वाटायचा। शाळा बघितली की शाळेत गेल्यानंतरचा जो आनंद मिळायचा आणि सरांनी सांगितलेलं एखादं काम, वा, ती आठवण जर लक्षात आली की सरांनी आपल्याला एक काम सांगितलंय, पळतच जाऊन करायचं। हापशावरून पाणी आणायची तर वेगळीच मजा असायची। हापशावरून जरी पाणी आणायला सांगितलं तर तो एक आदर वाटायचा की सरांनी आपल्याला काम सांगितलंय आणि आनंदही वाटायचा। आम्हाला इंग्रजीला शिकवायला स्वामी सर होते। स्वामी सर वर्गात आले की नुसता आनंदी आनंद। हसण्यातून इंग्रजी शिकवणं ही काही सोपी गोष्ट नाहीये बरं का। हसवायचं तेवढंच आणि इंग्रजी पण शिकवायचं। आणि आम्ही हसायला लागलो। प्रभाकरराव कुलकर्णी सरांची सावली जरी पडली, वर्गाच्या समोरून जरी जायला लागले, अरे बापरे, चिडीचिप, सगळे शांत बसायचे। कधीही सरांनी आम्हाला रागवलेलं नाही किंवा ते कधीही बोललेले नव्हते, तरी पण असा वर्ग शांत बसायचा। त्यांचा दरारा तितकाच होता पण आदरही तितकाच होता। सर्वांना भेटून खूप खूप आनंद वाटला। खेळाच्या शिक्षकांनी तर आम्हाला बाहेर जाण्याची संधी दिली। चित्रकलेचे कराड सर तर छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद द्यायचे। चित्र कसे काढायचे, रंग कसे भरायचे, त्यावेळेस चित्रकला शिकलेली आज मला घरामध्ये देवासमोर रांगोळी काढताना किंवा घराच्या बाहेर रांगोळी काढताना कराड सरांची खूप खूप आठवण येते। गणिताचे सर शेनकर गुरुजी वर्गात आले की एक छानशी गोष्ट सांगायची। गोष्ट सांगितली की नंतर म्हणायचे आपल्याला हा धडा आहे बरं का, आठवलं का तुम्हाला? मग कुणा लक्षात, सहजच मग मराठी विषय खूप सोपा जायचा। सगळेच रसायनशास्त्र, जीवशास्त्र, गणित, भूगोल, जेवळे सर, गायकवाड सर, सगळ्यांना बघून खूप खूप आनंद झाला। आणि त्यावेळेसचे जे शिक्षक लोक होते, स्वामी सरांनी स्वर किती, व्यंजन किती अजूनही लक्षात आहे। परत मुलांचं नाव काढायला कसं शिकवायचं, त्याचा फायदा मला जरी झालेला नसला तरी आज माझ्या मुलींना मी ते संस्कार दिलेले आहेत। माझी मुलगी शाहू कॉलेजमध्ये लेक्चरर आहे, मोठी मुलगी श्रुती गोल्ड मेडलिस्ट पण आहे। आणि मला जरी त्याचा काही उपयोग झालेला नसला तर माझ्या मुलांना मला संस्कार देता आले आणि त्याचं सगळं श्रेय सरांना आहे। लोकमान्य विद्यालयातूनच घडले। मी काही फार पुढे शिकले नाही, अशा अडचणी येत गेल्यामुळे माझं 12वी पर्यंतच शिक्षण झालं, पण ते जे शिक्षण माझ्या पदरी पडलं होतं त्याचा उपयोग माझ्या मुलांना झाला। माझ्या दोन्ही मुली खूप हुशार आहेत। दुसरी पण मुलगी MSc झालेली आहे, ती पण आता जॉब करणार आहे। त्याचा फायदा मला नाही झाला तर माझ्या लेकरांना झाला। त्यामुळे सर्व गुरुजनांचे मी मनापासून आभार मानते आणि माझे 2 शब्द इथेच संपवते। धन्यवाद। यानंतर मी विनंती करतोय